हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रव्यापासून बनणारे कुरकुरीत असे मेदू वडे। नेहमीच पोहे उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे आपण ही नवीन नाश्त्याची रेसिपी ट्राय करणार आहोत। जर तुम्हाला चॅनलवरच्या रेसिपीज व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करत चला। तर त्या मेदू वडा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल। एका वाटीमध्ये कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, कापलेली हिरवी मिरची, चिली फ्लेक्स आणि वाटी भरून रवा। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। एका कढई ठेवून घ्यायची गॅसवरती, त्यानंतर त्यात 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं। पाणी घालून घेतल्यानंतर यामध्ये चिली फ्लेक्स, कापलेली हिरवी मिरची, कापलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे पाणी असंच उकळू द्यायचं। आणि हे पाणी चांगलं उकळू द्या। हे पहा, आपण पाण्यामध्ये जे साहित्य टाकलं होतं त्याला छान उकळी फुटलेली आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी रवा घालून घेऊया आणि ज्या प्रकारे आपण उपमा करतो त्या प्रकारेच हे करून घ्यायचं, बॅटर बनवून घ्या। छान असं बॅटर बनवून घ्या, घट्ट, ज्या प्रकारे आपण उपमा बनवतो त्याच प्रकारे। हे पहा, छान घट्ट असं आपलं मेदू वड्याचं पीठ तयार आहे। आता हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड होऊ द्या। हे पहा, आपल्या मेदू वड्याचं पीठ थंड झालेलं आहे। आता आपण यावर 2 चमचे तेल टाकून हे छान मळून घेऊया। हे पहा, याच्यावरती असं 1-1.5 चमचा किंवा 2 चमचे तेल टाकून त्याला छान असं मऊसूत मळून घ्या, जसं आपण कणिक किंपतो त्या प्रकारे। छान असं मळून घ्या व्यवस्थित। हे छान असं मी मळून घेतलेलं आहे, कणिक तिंबतात तशा प्रकारे। आता आपण याचे मेदू वड्यासारखे वडे पाडून घेऊया। हे पहा, मी इथे छान असे वडे पाडून घेतलेले आहेत। आता आपण हे फ्राय करूया। त्यासाठी आपण गॅसवर कमी आचेवर तेल गरम करू। पहा, इथे आपलं तेल गरम झालेले आहे। आता आपण यामध्ये एक एक करून असे वडे सोडून घेऊया। अशा प्रकारे छान असे वडे खरपूस लालसर रंगामध्ये तळून घ्या। अशा प्रकारे छान असे आपले वडे तळून घ्यायचे, एकदम कुरकुरीत। हे पहा, छान असे रव्यापासून बनणारे कुरकुरीत असे आपले मेदू वडे तयार आहेत। तर कशी वाटली मग रव्यापासून बनणारे मेदू वड्याची रेसिपी तुम्हाला? जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।